पोलीस भरती 2026 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला आहे। राज्यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो 18 ते 22 हजाराच्या आसपास या ठिकाणी येणाऱ्या दिवसामध्ये पोलीस भरती या ठिकाणी निघत आहे, लक्षात ठेवा। आणि या संदर्भात एक अपडेट सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। आणि त्याचबरोबर भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होती की सर पोलीस भरती कधीपर्यंत पडणार आहे, नेमकी पोलीस भरती कोणत्या महिन्यामध्ये येणार आहे, कधीपर्यंत पोलीस भरती निघणार आहे, असे भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होते। तर मी तुम्हाला याबद्दल सुद्धा सांगणार आहे पोलीस भरती कोणत्या महिन्यापर्यंत निघणार आहे याबद्दल। त्याचबरोबर पोलीस भरती जे विद्यार्थी मित्रांनो निवड प्रक्रिया कशा प्रकारे राहते, त्याचबरोबर पोलीस भरती नेमकी कधीपर्यंत येणार आहे, कोणकोणत्या जागा यामध्ये असणार आहे, जसं शिपाई झालं, बॅट्समन झालं, चालक झालं, कारागृह झालं, SRPF झालं, कोणकोणते पदे यामध्ये असणार आहे आणि त्याचबरोबर किती जागा असणार आहे, भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होते। तर मी तुम्हाला याबद्दल सांगणार आहे कधीपर्यंत पोलीस भरती पडणार आहे याबद्दल सुद्धा बोलणार आहे। संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, नुकताच या ठिकाणी 16,000 जागांसाठी मोठी पोलीस भरती या ठिकाणी पार पडलेली आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर त्यामध्ये जे भरपूर विद्यार्थ्यांचं जे सिलेक्शन आहे हे या ठिकाणी झालेलं नाही आहे। भरपूर विद्यार्थी या ठिकाणी कुठं ना कुठं या ठिकाणी कटलेले आहे, 1-1, 2-2 मार्काने विद्यार्थी कटलेले आहे, लक्षात ठेवा। तर आपल्याला डिमोटिवेट या ठिकाणी व्हायचं नाही आहे, आपल्याला या ठिकाणी खचून जायचं नाही आहे। जे काही आपली जी तयारी आहे हे या ठिकाणी बंद नका पाडू, आपली जे अभ्यास आहे तो अभ्यास या ठिकाणी बंद नका ठेवू। त्याचबरोबर आपलं जे ग्राउंड आहे ग्राउंड सुद्धा आपलं बंद नका करू। जे काही आपले इव्हेंट आहे तर ते तुम्ही या ठिकाणी आउट ऑफ करण्याचा प्रयत्न करा। 100 मीटर झालं, गोळाफेक झालं, 1600 मीटर रनिंग झालं आणि SRPF मध्ये जर पाहिलं 5 किलोमीटर रनिंग झालं, 100 मीटर झालं, गोळाफेक झालं, जेवढे काही इव्हेंट आहे तर ते आपले जे इव्हेंट आहे तुम्हाला आतापासून आउट ऑफ या ठिकाणी करायचे आहे, लक्षात ठेवा। तर पहा जे पण विद्यार्थी पोलीस भरती 2026 म्हणजे यावर्षी ज्या पण विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं नसेल, थोड्या मार्कानं जर आपण कटलं असेल तर पहा विद्यार्थी मित्रांनो खचून जाऊ नका, एक लक्षात ठेवा। पोलीस भरती या ठिकाणी निघत आहे, लक्षात ठेवा। आतापासून जर सांगायचं एवढं उद्देश की असं नाही की तुम्हाला सांगू राहिलो की बा आता पोलीस भरती निघून राहिले तुम्ही अकॅडमी वगैरे लागा, पैसे वगैरे त्या ठिकाणी खर्च करा, ह्या सांगण्याचा माझा उद्देश नाही आहे। माझा जो उद्देश या ठिकाणी तुम्हाला की आपली जी तयारी आहे तयारी या ठिकाणी चालू ठेवा। आपलं जे ग्राउंड आहे सेल्फ ग्राउंड तुम्ही करा, असं तुम्हाला सांगणार आहे की बा तुम्ही एखादी अकॅडमी लावा, की एखादी महागडी अकॅडमी लावा, एखादा क्लासेस लावा, असं तुम्हाला या ठिकाणी सांगणार। आपलं जे विद्यार्थी मित्रांनो सांगायचा तो तुम्हाला एक उद्देश आहे, तर सेल्फ तुम्ही करा, म्हणजे स्वतःवरून करा। एखादा ग्रुप पकडा, गावातले जर तुम्ही असाल तर एखादा ग्रुप पकडा, 8-10 जणांचा ग्रुप करा आणि तिथं जे विद्यार्थी मित्रांनो प्रॅक्टिस करा, ठीक आहे। गोळा वगैरे नसेल तर सर्वांनी वर्गणी जमा करून त्या ठिकाणी गोळा वगैरे आणून घ्या आणि स्वतः त्या ठिकाणी प्रॅक्टिस करा, मुलांमध्ये राहून प्रॅक्टिस करा। आणि गावात जर एखादं वाचनालय असेल तर वाचनालय पकडा, त्या ठिकाणी 8-10 जण मिळून त्या ठिकाणी सोबत अभ्यास करा। अशा प्रकारे तुम्ही सेल्फ करा, मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो। आणि तुम्हाला जर काही वाटलं, तुम्हाला जर काही या ठिकाणी जर सांगायचं एवढंच की हे नाही की बा तुम्ही एखाद्या मोठ्या बॅच घ्या, 2-3 हजाराच्या बॅच घ्या, असा माझ्या सांगायचा उद्देश तुम्हाला मुळातच नाही आहे, एक लक्षात ठेवा। सेल्फ करा, वाचनालयामध्ये जाऊन अभ्यास तुम्ही या ठिकाणी करा, हेच सांगायचा एक उद्देश आहे। आणि यूट्यूबवर तुम्ही बघू शकता, काही तुम्हाला जर गणिताचे वगैरे जर काही तुम्हाला विषय लागले तर तुम्ही यूट्यूबवर बघून पाहू शकता, तुम्हाला निःशुल्क भेटणार आहे। यूट्यूबमध्ये ढेर सारे व्हिडिओ पडलेले आहे क्लासेसचे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर यूट्यूबवरून सुद्धा तुम्ही या ठिकाणी तयारी करू शकता, एक लक्षात ठेवा। आता पहा विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती कधीपर्यंत निघणार आहे या संदर्भात मी तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो, अपडेट दाखवून देतो। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, शनिवारी रोजी पार पडलेल्या गृह विभागाच्या बैठकीत आतापर्यंत झालेल्या पोलीस अंमलदार भरतीत एकूण 76,543 पद भरली गेली असून सध्या 16,000 पदांची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे। यात निवड झालेले उमेदवार पुढील 20 दिवसात प्रशिक्षणासाठी पाठवण्याचे नियोजन सुरू असून नवनियुक्त उमेदवार एकाच वेळी प्रशिक्षणाला पाठवले जाणार आहे। त्यांचे प्रशिक्षण साधारणतः 7 महिन्याचे असू शकते, कारण पुढील आगामी रिक्त पदे हे कुंभमेळा धर्तीवर अतिरिक्त फोर्स म्हणून पोलीस अंमलदार भरती 2025 सप्टेंबर शेवटच्या आठवड्यात अर्ज भरण्या प्रक्रिया, तर नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये मैदानी चाचणी, तर जानेवारी मध्ये लेखी परीक्षा नियोजित 90% खात्रीशीर माहिती आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तसेच गृहमंत्री यांनी सचिवालय व महासंचालक कार्यालय व
अधिकारी यांना स्पष्ट सांगितले आहे की राज्यात गुन्हेगारी प्रमाण वाढत आहे, हे आटोक्यात आणण्यासाठी व वाढती लोकसंख्या बघता, शहरीकरण बघता पोलीस स्टेशनची संख्या वाढवणे व त्यासाठी मनुष्यबळ उपलब्ध करून तात्काळ बैठका घेऊन निर्णय घ्यावा व गुन्हेगारी काहीही करून कमी करावी। त्याचबरोबर महिलांचे अत्याचार यावर जरी तुम्ही मनुष्यबळ कमी सांगत असाल तर लगेच पुढील भरती सुरू करा। जागा किती भरणे आवश्यक आहे, तर यावर 18,765 जागा भरणे आवश्यक असल्याचे अधिकारिक सांगितले जात आहे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर जागांचा जर आपण विचार केला तर जवळपास या ठिकाणी 18 ते 22,000च्या आसपास या ठिकाणी आपल्याला जागा या ठिकाणी पाहायला भेटू शकते, एक लक्षात ठेवा येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये। कारण की सोमवार जे विद्यार्थी मिळवणं कुंभमेळा आहे, एक लक्षात ठेवा कुंभमेळा 2027ला आहे, ऑक्टोबर महिन्यामध्ये तो कुंभमेळा असणार आहे। तर त्याच्या अगोदर जे विद्यार्थी मिळवणं सप्टेंबर ते, आता भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होती की सर पोलीस भरती कधी निघणार आहे, तर सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यामध्ये जे विद्यार्थी मिळवणं पोलीस भरतीचे फॉर्म भरणे सुरू होण्याची दाट शक्यता या ठिकाणी वर्तवल्या जात आहे, एक लक्षात ठेवा। आणि आपलं जे ग्राउंड आहे हे नोव्हेंबर ते डिसेंबर महिन्यामध्ये जे विद्यार्थी मिळवणं अपेक्षित आहे, एक लक्षात ठेवा। आणि त्याचबरोबर जे आपला जो पेपर असणार आहे तो जानेवारी फेब्रुवारी महिन्यापर्यंत आपल्या या ठिकाणी पेपर होणार आहे, जानेवारी महिन्यामध्ये पेपर होण्याची दाट शक्यता आहे। तर एवढा काही या ठिकाणी अंदाज आहे, एक लक्षात ठेवा। तर आपली जी तयारी हे या ठिकाणी चालू ठेवा। आणि त्याचबरोबर आपण पोलीस भरतीचं जर पाहिलं तर पोलीस भरती जे विद्यार्थी मिळवणं रेग्युलरली येत असते, एक लक्षात ठेवा। यामध्ये जास्त काही गॅप नसते, तुम्ही पाहिलं असेल इथून जर 8-10 वर्ष अगोदर जर आपण पाहिलं असेल तर रेग्युलरली पोलीस भरती आलेली आहे। 2016ला पण पोलीस भरती आली होती, त्यानंतर 2018ला पण पोलीस भरती आली होती आणि 2018 नंतर जर पाहिलं तर 2019ला पण पोलीस भरती आली होती आणि 2019 नंतर जर पाहिलं 2019 मध्ये लॉकडाऊन लागलं होतं, कोरोना काळ होता, एक लक्षात ठेवा। तर त्यामुळे 2020ची भरती निघाली नव्हती लॉकडाऊनच्या काळामध्ये, 2021ची पण भरती निघाली नव्हती आणि 2022ची पण पोलीस भरती निघाली नव्हती। म्हणजे 3 वर्षाचा खंड त्यावेळेस पडला होता, म्हणजे 3 वर्ष भरती त्या ठिकाणी आली नव्हती। पण त्या 3 वर्षाची जी भरती आहे हे 2023 मध्ये जे विद्यार्थी मिळवणं घेण्यात आली होती। 2023 मध्ये जे विद्यार्थी मिळवणं 18,000 जागांसाठी तेव्हा पोलीस भरती काढली होती, एक लक्षात ठेवा। एकनाथ साहेब शिंदे हे या ठिकाणी मुख्यमंत्री होते त्यावेळेस। त्याचबरोबर 2024ला जे विद्यार्थी मिळवणं पोलीस भरती आली होती, 2024ला 17,000 जागांसाठी पोलीस भरती आली होती, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, 2024ला पण या ठिकाणी पोलीस भरती आली होती जवळपास या ठिकाणी 17,000 जागांसाठी। आणि 2024 नंतर जर पाहिलं तर 2025ला पण या ठिकाणी 16,000 जागांसाठी पोलीस भरती आली, जे की आता या ठिकाणी ग्राउंड संपलेले आहे, रिझल्ट लागलेला आहे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, पेपर वगैरे झालेले आहे सर्व याचे। तर हे जे विद्यार्थी मिळवणं आलेले आहे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, झालेली आहे हे आता 2025चे। आता 2026चे सुद्धा आपल्याला पोलीस भरती या सप्टेंबर महिन्यामध्ये पाहायला भेटणार आहे, सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यामध्ये। तर पोलीस भरतीमध्ये जे पद असणार आहे, बॅट्समनचे पण पद असणार आहे, त्याचबरोबर शिपाईचे पण पद असणार आहे, त्याचबरोबर जे विद्यार्थी मिळवणं चालकचे पण पद असणार आहे, कारागृहाचे पण पद असणार आहे, SRPFचे पण पद असणार आहे। हे सर्व याचे पद या ठिकाणी असणार आहे, एक लक्षात ठेवा। आणि जागांचा जर आपण विचार केला तर 18 ते 22,000च्या आसपास आपल्याला जागा पाहायला भेटणार आहे। आतापासून आपली जी तयारी हे चालू ठेवा, कारण की सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यामध्ये पोलीस भरती निघण्याची दाट शक्यता या ठिकाणी आहे। आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार। आजच्यासाठी तर थांबतो, व्हिडिओ नेक्स्ट शॉटमध्ये जय जय।